पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये तरुणानं आपला निबंध आता सादर केलेला आहे। अल्पवयीन तरुणानं 300 शब्दांचा निबंध हा बाल न्याय मंडळापुढे सादर केलेला आहे। बाल न्याय मंडळानं या मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहून द्यावा अशी शिक्षा केलेली होती आणि त्याला अनुसरूनच आता हा 300 शब्दांचा जो निबंध आहे तो या मुलानं बाल न्याय मंडळाकडे सादर केलेला आहे। खरं तर याच शिक्षेवरून मोठ्या प्रमाणावरती टीका सुद्धा झालेली होती। अनेक स्तरांमधून या गोष्टीचा निषेध सुद्धा करण्यात आलेला होता। दुचाकीवरच्या दोघांना चिरडल्या प्रकरणामध्ये या मुलाला अवघ्या फक्त 300 शब्दांचा निबंध लिहावा लागतोय। एवढीच शिक्षा का असाही सवाल अनेक स्तरातून विचारला जात होता आणि हाच निबंध आता या मुलानं बाल न्याय मंडळापुढे सादर केलेला आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। मंदार, आपण जर पाहिलं तर या अल्पवयीन मुलाची काही दिवसांपूर्वी बाल निरीक्षण गृहातून सुटका करण्यात आली आणि त्यावेळी त्याला ज्या काही अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या त्यामध्ये त्यांनी 300 शब्दांचा निबंध लिहून देणं ही अट होती। या निबंधामध्ये अपघात घडल्यानंतर काय करायला हवं किंवा अपघात घडू नये म्हणून स्वतः काय काळजी घ्यायला हवी अशा आशयाचे जे काही प्रश्न आहेत किंवा अशा आशयाचा जो गोषवारा आहे तो या निबंधामध्ये असणं अपेक्षित होतं। तर या अल्पवयीन मुलांनी तो निबंध बाल निरीक्षण गृहामध्ये बाल हक्क न्याय मंडळाकडे सादर केलेला आहे वकिलांच्या मार्फत। अर्थात या मुलाचे आई वडील अजूनही तुरुंगामध्ये आहेत। इतर काही खटल्यांमध्ये इतर काही गुन्ह्यांमध्ये त्यांना अजूनही पोलिसांनी अटक करून तुरुंगामध्ये ठेवलेला आहे किंवा त्याची चौकशी सुरू आहे। मात्र हा जो निबंध आहे तो आपल्याला आठवत असेल अपघात घडल्यानंतर त्याच दिवशी या मुलाला जेव्हा पहिल्यांदा हजर करण्यात आलं होतं बाल निरीक्षण गृहामध्ये तेव्हा देखील बाल हक्क न्याय मंडळाने हेच सांगितलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्याची सुटका झाल्यानंतर या मुलाकडून निबंध लिहून घेण्यात येतोय। निश्चित धन्यवाद मंदार दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।